विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही अण्णाभाऊ साठे यांची कविता अभ्यासणार आहोत. कविता अभ्यासण्यापूर्वी आपण अण्णाभाऊ साठे यांचा परिचय पाहू. त्यांचे पूर्ण नाव होते तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1920 साली झाला आणि मृत्यू 1969 साली झाला. सुप्रसिद्ध लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार व नाटककार म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली व विविध कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची प्रतिमा. त्याचबरोबर ग्रामीण ढंगातील तमाशाला लोकनाट्य हे बिरुद त्यांनी दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते. आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून तत्कालीन सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केलेले आपल्याला दिसून येते. त्यांचे काही साहित्य लेखन आहे बघा. फकीरा, वारणेचा वाघ, रूपा, गुलाम, रानगंगा, चंदन, मधुरा, माकडीचा माळ, वैजयंता आवडी, वैर, आग, अहंकार, चित्रा, चिखलातील कमळ, पाझर, गुऱ्हाळ इत्यादी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्याचबरोबर कृष्णाकाठच्या कथा, चिराग नगरीची भूतं, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, गजाड हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह आहेत. त्याचबरोबर इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. त्याचबरोबर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णनपर पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ वरील छक्कड, बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब दिल्लीचा पोवाडा, अमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा इत्यादी हे पोवाडे प्रसिद्ध आहेत. आणि अशा या कवितेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून ही कविता घेतलेली असून या कवितेमध्ये त्यांनी महाराष्ट्रावरच्या प्रेमाचे ओघवत्या भाषेत प्रेरणादायी असे वर्णन केलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दांतून व्यक्त होते. आणि अशी ही जी कविता आहे, ही प्रस्तुत कविता आहे, ती कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. आता आपण या कवितेचा अर्थ पाहू. कंबर बांधून ओठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भुशवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाच्या पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. म्हणजे या ठिकाणी कवी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? कंबर कसून तयार हो, कंबर बांधून ओठ घाव झेलाया. म्हणजेच कंबर कसून तयार हो, कंबर कसणे, दृढ निश्चय करणे. हे या ठिकाणी आता तुम्ही कंबर बांधून तयार राहा घाव झेलायला, दृढ निश्चय मनाशी करा. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान करण्यासाठी, जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार राहा, असे आपल्या या मराठी माणसाला उपदेश करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगत आहेत. पुढे म्हणतात, महाराष्ट्र मंदिरापुढती
पाजळे अशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती, भुषवी तिला महारथी, तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. या महाराष्ट्राचे गुणगौरव करताना, त्या महाराष्ट्राचा अभिमान मनामध्ये असताना काय म्हणतात की या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यज्ञाची म्हणजेच यशाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र राज्य म्हणजे ही नररत्नांची खाण आहे, सोन्याची धरणी आहे आणि वर मात्र निळे आकाश भरलेले आहे. सर्व किल्ले जे आहेत ते यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला, या धरतीला रथी देशभक्तांनी सजवले आहे. या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे. त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण ओवाळून टाक किंवा प्राण ओवाळून टाकायला तयार राहा. अशाच प्रकारे हे जे महाराष्ट्रावरील आपले प्रेम आहे ते व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे आपल्या महाराष्ट्रवासी लोकांना याचं ज्ञान देत आहेत किंवा सांगत आहेत. हे सांगताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की निसर्गसंपन्न अशा या माझ्या महाराष्ट्राची भूमी सोन्यासारखी समृद्ध व तिच्या माथ्यावर निळे आकाश व्यापून राहिले आहे. महाराष्ट्राला गड किल्ल्यांची किंवा गडदुर्गांची, रथी महारथींची वीर परंपरा शोभून दिसत आहे. ज्या भूमीच्या पायाशी अथांग अरबी सागर आहे अशा भूमीवरून तू माझा जीव ओवाळून टाक. अण्णाभाऊ पुढे म्हणतात, ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. ही माझी मातृभूमी, ही धैर्यवंतांची आहे, वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले पाहिजे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. ज्या भूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले, त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे किंवा द्यायला आपण तयार राहिले पाहिजे. कारण ही आपली जी मातृभूमी आहे ही धीरोदत्त अशा शासनकर्त्यांची आहे. तसेच ते शेतकरी व कष्टकरी यांच्या घामाने व श्रमाने पावन झालेली आहे. ही मायभूमी संत आणि शाहिरांची आहे. तसेच ते राष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या तलवारींचीही म्हणजेच वीरांची आहे. या मातीत जन्मलेल्या धुरंधर शिवरायांना स्मरून या महाराष्ट्रावरून तू जीव ओवाळून टाक, अशा प्रकारचा उपदेश या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रवासियांना केलेले आहे. पुढे म्हणतात, पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे, सांदो या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून खरोखर सज्ज झालो आहोत. कंकण बांधून म्हणजेच प्रतिज्ञा करून मनाशी ठाम निश्चय केलेला आहे, दृढ निश्चय केलेला आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, शपथ घेतलेली आहे की प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध अखंड राखूया. या सत्यासाठी मैदानात या संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. या महाराष्ट्रावरून कुरवंडी ओवाळून टाक, म्हणजेच
या ठिकाणी आपण असं म्हणूया की संयुक्त महाराष्ट्राच्या पर्वाचे स्वप्न सत्यात उतरवण्याची ही वेळ आली आहे. यासाठी निश्चय करून प्रयत्नांचे व परिश्रमाचे पहाड रचून या महाराष्ट्राला एकसंध करूया. या सत्याच्या लढ्यात आता रणशिंग फुंकायला हवे. तेव्हा या महाराष्ट्रावरून तू तुझा जीव ओवाळून टाक. शेवटी अण्णाभाऊ म्हणतात, धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पावले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे. हिमतीने, जिद्दीने, पोलादासारखी मजबूत पावले टाक. महाराष्ट्रासाठी लढा करण्याची, स्वातंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो. या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक, बलिदान दे. म्हणजेच काय म्हणायचं इथे की महाराष्ट्राच्या ऐक्याचा ध्वज हातात धरून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. यासाठी पोलादासारख्या कणखर पावलांनी पुढे जाण्याची गरज आहे. या महाराष्ट्रासाठी लढण्याकरता स्वातंत्र्याची शपथ घे. या मातृभूमीचे पांग फेडूनच तुला जावे लागेल. यासाठी या महाराष्ट्रावरून तू आपला जीव ओवाळून टाक. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने अस्मितेसाठी दिलेला कणखर लढा होता. या लढ्यात सामान्य जनता, सर्वपक्षीय नेते, अनेक विचारवंत व शाहीरही सहभागी झाले होते. किंबहुना सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सक्रिय सहभागी करण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य हे शाहिरांच्या पोवाड्यांनी केलं होतं. केवळ पोवाडेच नाहीत तर शाहीर तत्कालीन सामाजिक व राजकीय स्थितीचे भाष्यकारही होते. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर आत्माराम पाटील हे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहीर होते. या इतर अनेक शाहिरांनी महाराष्ट्रावरील विविध कवनांनी, पोवाड्यांनी अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांचे अनन्यसाधारण असे योगदान होते, असे या ठिकाणी आपल्याला सांगावेसे वाटते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय? संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी उभारला गेला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. ही चळवळ साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी उभारली गेली किंवा सर्व अंगांनी उभी राहिली. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा व खानदेश हे भाग एकत्र आले आणि या सर्व भागातून ही चळवळ उभी राहिल्यामुळे या चळवळीला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असे म्हटलेले आहे.